नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुल राहणं म्हणजेच काय की कृतज्ञता व्यक्त करत राहणं। हे का महत्त्वाचं आहे आणि हे काय असतं हे चला व्हिडिओ पूर्ण बघूयात। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चला सुरुवात करूयात। तर आज आपण बघणार आहोत की हे ग्रॅटिट्यूड म्हणजे काय असतं। तर ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद एक्सप्रेस करत राहणं, धन्यवाद व्यक्त करत राहणं। आपल्याला कोणी काही वस्तू दिली जी आपल्याला गरजेची होती तर आपण थँक्यू म्हणतो, समोरच्याचे आपण आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्या वेळेस खूप मदतीची गरज असेल आणि आपल्याला समोरच्याने मदत केली तर आपण त्याचे धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपण दिवसभरामध्ये ग्रेटफुल राहणं खूप गरजेचं असतं। ते कसं माहीत आहे का? आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या कंप्लेंट करत असतो। हे माझ्याकडे नाही आहे, हे असंच झालं आहे, हे तसंच झालं आहे, किंवा हे असं नको पाहिजे होतं, मला हे असं पाहिजे होतं, माझ्याच बाबतीत नेहमी असं होतं, किंवा अशा बऱ्याचशा कंप्लेंट आपण दिवसभरामध्ये करत असतो। मग अशामुळे काय होतं, एक लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतं की तुम्ही जसं म्हणाल, जसं तुमच्या डोक्यात ठेवाल तसं तुम्हाला अजून जास्त जास्त मिळत राहील। जर नेहमीच कंप्लेंट करत राहिले तर तुम्हाला अजून संधी मिळतील की अजून जास्त कंप्लेंट कर, आणि जितके तुम्ही थँकफुल राहाल, ग्रेटफुल राहाल, तेवढे तुम्हाला अजून जास्त चान्सेस मिळतील ग्रेटफुल आणि आनंदी राहण्याचे। म्हणून मग ग्रेटफुल राहणं, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं महत्त्वाचं असतं। आता ती कशी करायची किंवा काय करायचं हे पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण थोडक्यात सांगते, आपल्याकडे ना भरपूर काही आहे आयुष्यामध्ये, पण आपलं लक्ष जे असतं, जे आपल्याकडे नाही आहे त्याकडे सर्वात जास्त असतं, आणि जे आपल्याला मिळालेलं आहे किंवा जे आपल्याकडे ऑलरेडी आहे त्याबद्दल आपण आभार कधीच व्यक्त करत नाही। फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे राहायला घर आहे, बाहेर हवा आहे ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आहे, प्यायला पाणी आहे, आणि आपलं हे शरीर चांगलं आहे, हेल्दी आहे, त्याबद्दल आपण कधीच ग्रेटफुल राहत नाही। त्याउलट आपलं लक्ष नेहमी माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझं हे असंच आहे, माझं ते तसंच आहे, ह्या गोष्टीकडे जास्त असतं। त्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये नकारात्मकताही वाढत जाते, आणि आपल्याला जगण्यासाठी आनंद महत्त्वाचा असतो। आणि तो आनंद कधी येतो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह राहू। आणि ही पॉझिटिव्हिटीची सुरुवात कुठून होते माहिती आहे का? ग्रेटफुल राहण्यामुळे। म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणे म्हणजेच आभार प्रदर्शित करणे। यामुळे काय होतं माहिती आहे का? युनिवर्स म्हणजे ज्या शक्तीमुळे हे जग सगळं चालतं आहे, त्याचा एक लॉ आहे, जर आपण ग्रेटफुल राहू म्हणजेच आपल्याकडे जे आहे त्याची जर व्हॅल्यू असेल तर ते अजून जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं। म्हणून मग आपणच चूज करायचं आहे की आपल्याला कंप्लेंट मोडमध्ये नेहमी राहायचं आहे की ग्रॅटिट्यूड मोडमध्ये। आज आपल्याकडे जर आपण नीट बघितलं तर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपण त्या गोष्टींसाठी अजिबातच थँकफुल नसतो। आपलं चांगलं शरीर आहे, राहायला घर आहे, प्यायला पाणी आहे, खायला अन्न आहे, आपल्यावर प्रेम करणारी, माया करणारी माणसं आपल्यासोबत आहेत। ह्या गोष्टींना ह्या व्यक्तींना कधी आपण थँक्यू बोललो आहे का? एक्सप्रेस केलं आहे का? अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण त्यांना शांत बसून एक 5 मिनिट लागतील, जास्तीत जास्त 10 मिनिट लागतील, पण एकतर लिहून किंवा बोलून थँक्यू म्हणू शकतो। ही प्रॅक्टिस कधी करायची? दिवसभरात कधीही तसं करू शकतो, पण सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या आधी केली तर अगदी बेस्ट। यामुळे काय होईल माहिती आहे का? दिवसभरात आपल्याला जेव्हा पण कधी आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार येतील किंवा आपल्याला नेहमीच चिडचिडपणा, कंप्लेंटपणा असा करावासा वाटत असेल, तेव्हा आपल्या डोक्यात आपोआप विचार येत जातील की नाही, हे माझ्याकडे आहे, आय शुड बी थँकफुल फॉर दॅट। आणि मग अशाने आपलं जीवन आनंदी आणि समाधानी राहण्यास मदत होते। म्हणून मग दिवसाला एकदा तरी आपण नाही 10 नाही आठवलं, सुरुवातीला नाही आठवणार तर ॲटलिस्ट 5 गोष्टींसाठी तरी धन्यवाद एक्सप्रेस करायला सुरुवात करायची असते। छान एक डायरी, पेन घ्यायचा, बसायचं निवांत, आणि ज्या गोष्टींनी आपल्याला मदत केलेली आहे, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ज्या व्यक्तींनी आपल्याला मदत केलेली आहे, ज्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य इझी वाटत आहे, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला सोपं होत आहे आपलं जगणं, त्या सर्व गोष्टींना थँक्यू बोलायचं असतं।
म्हणजे मग आपल्याला मॅनिफेस्टेशन इझी जातं. म्हणजे काय होतं, आपल्या मनाची जी शक्ती असते, एक आपली मनाची शक्ती असते ती स्ट्रॉंग होत जाते आणि आपल्याला हवं आहे ते आपल्याला आयुष्यामध्ये मिळत जातं. आपण आजकाल ऐकतो ना की मॅनिफेस्टेशन हे काय असतं. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय असतं की आपल्याच मनाची जी पॉवर असते, आपल्याला जे मनात वाटलं ते आपल्याला मिळू शकतं. आणि ते जर पॉझिटिव्ह, नेहमी आपल्या मनात जर पॉझिटिव्ह थॉट्स पाहिजे असतील, सकारात्मकता पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला हे ग्रॅटिट्यूडची जी प्रोसेस आहे, म्हणजे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करत राहणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे मग आपल्या मनात निगेटिव्ह विचार कमी येतील, पॉझिटिव्ह विचार वाढतील आणि आपल्याला हवं आहे ते मिळत जाईल. आणि जे आपल्याकडे आहे ते पण तसंच राहील, जास्त प्रमाणात मिळत राहील. म्हणून मग पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. ती ग्रॅटिट्यूड कशी एक्सप्रेस करायची, कोणत्या गोष्टींसाठी करायची, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि ग्रेटफुल राहा.